हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळी सकाळी मी वर चालली कारण काना उठला आहे आणि आत्ता त्याला आणि आत्ता त्याला ऊन देत आहे आमच्या रूममध्ये. तर चला बघू काय करतोय काना. ए भोकडी मध्ये आली भोकडी. दादू. राधा राधा म्हणजे लय हसत. राधा कानोले कानोले राधा 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 सचिन काका आले वाटतं झोपेतून उठून लगेच. कानुली तर 6:30 वाजताच उठलेला आहे. म्हणजे मी जेव्हा उठले ना तेव्हाच मला त्याचा उठायचा असा आवाज आला होता. मला वाटलं परत झोपला सांगतो, तेव्हापासून जागाच आहे. तर चला तो जागा आहे तर आम्ही पण पटकन स्वयंपाक करून घेतो, नाहीतर मग आम्ही त्याच्या नादीच लागतो. तर भाजी तर बनवली मी, गिलक्याची भाजी. आता भाकरी बनवून घेते, तोपर्यंत दिदी पण येते आवरून. काय चालू आहे पप्पाचं आणि दादूचं? आरशात पाहून गप्पा मारते. काय कुठुडी काकीला हाय कर. हाय दादू. ये त्यांचं नाव काय अशी का पाहते? मला असं विचारायचं आहे की काना आल्यापासून माझ्यात काय काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं? काय काना आल्यापासून माझ्यात काय काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं? माझ्यावर लक्ष कमी झालंय. हम्म. डाळ येणं बंद झालंय. इकडे या ना, तिकडं उजेडत दिसती नाही ना. इकडे या. उजेडात दिसत नाही म्हणजे जास्त काळं काळं दिसतं. म्हणजे मी काळा आहे. तुम्ही गोरे हो, तुम्ही इकडं अंधारात दिसते. म्हणजे तुम्ही किती गोरे असं विचार करा ना. मी म्हणते काय म्हण ना. तुमच्यात काय चेंज झाले आणि माझ्यात काय चेंज झाले ते सांग. माझ्यातली तू सांग, तुझ्यातली मी सांगतो. तू कानाजवळ नव्हता ना, तो 50 वेळा यायची, तो उभं राहून नाही का मला प्रश्न विचारायची काहीतरी. त्याच्यानंतर काना आल्यापासून नाही का मी काही जर काम सांगितलं माझं काम होत नाही, मला ते स्वतः करून घ्यावं लागतं. म्हणजे आता समज पाण्याची बॉटल मला भरून आणायची, मी वरतीच येत नाही तेव्हा पाण्याची मग बॉटल मी खाली जाऊन भरून आणतो. काना आल्यामुळं तू जादा तर वर येतच नाही. त्याच्यामुळं तर मी कसं सकाळी 9 वाजता वर आलो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वरच राहतो. काही जेवढं खाली चक्कर मारायला तेवढाच खाली राहतो. तर तेवढ्या दरम्यान खाली असल्यावर तर मी माझं काम मीच करतो. तू वर येत नाही, त्याच्यामुळं मग मला थोडंसं शांती भेटते. व्हिडिओ मस्त फोकस नाही बघू शकतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे की तुमच्यासाठी, है ना, की मी वर येत नाही. आतापासून त्रास देणं सुरू. आतापासून मी वर येणार. आता तुला धावते इंगा. काना झोपला का आता मी वर येणार. आता मी दाखवतेच काय चीज आहे मी. काना आल्यापासून पण लई भारी टाइमपास जातो. दिवस कसा जातो कळत नाही. पर्यंत तो झोपलेला आहे ना, तोपर्यंत सगळे काही मोबाईल पाहतीन हे करते. तो उठला का म्हणजे त्याच्यासोबत बोरच होत नाही. किती पण खेळा. मी भांडे घासायला जरी गेले ना तरी भांडे घासता घासता का होईना त्याला दरवाज्यातून त्याच्यासोबत बोलते. म्हणजे असं वाटतं का तिथंच खेळत राहावं त्याच्यासोबत. आणि तुमच्यात काय चेंज झाले सांगू का? तुम्ही 2-3 वेळा खाली येते, जे की तुम्ही सकाळी आले का संध्याकाळीच डायरेक्ट खाली यायचे पहिल्यांदा. आता कानापासून जास्त वेळ हां, त्यामुळं तुम्ही 2-3 वेळा खाली येते. परत मला एवढे कामं नाही सांगत आहे आता की मला दुपारी हेच बनवून दे तेच बनवून दे. जे वाटन ते खाऊन घेते, असलं ते खाऊन घेते. असे काहीतरी चेंजेस झाले. अजून आत्ताची तर कानाला येऊन 8 दिवस झाले. अजून 1 महिन्यात बरेचसे चेंजेस होतील. आणखी कानानुसार थोडं शेड्यूल चेंज झालंय. पहिले 10 वाजता झोपून जायचो, आता तेच 12 वाजता तर जागा राहतो. बरोबर खेळावं लागेल. म्हणजे आम्ही झोपल्यानंतर तो झोपतो. सगळ्याला झोपी लावून झोपतो. परत सगळ्याच्या आधी उठेल राहतो. मग परत त्याला झोपी लावावं लागतं. थोडे चेंजेस झाले कानामुळे. जे की चांगले. खूप चांगले. काम करायचं कंटाळा आलाय काय आज?
सोमवारी असं होतं कशाला आम्ही जॉब करतोय मस्त आराम करायला पाहिजे. मस्त पैकी चहा टाकलाय आमच्यासाठी. काना आज लई मस्त मस्त ड्रेस घातला. केला ना बाई मेकअप आम्ही. करे दादू आमचा गंध लावायचा राहिला होता, मग आम्ही छान छान गंध लावला. आऊ कानाला हे कपडे घातले होते, पण त्याला इतकं गरम झालं तर आम्ही ते कपडे काढून घेतले आता. कारण खाली झोपले मज्जा नाही ही खोली लई गरम आहे, त्यामुळे त्याला गरम झालं. हे कपडे घातले तुम्ही होते का तेव्हा इथं? खाली मज्जा नाही येत आम्हाला वर लागत फिरायला. असं काही नाही, कोणी नव्हतं इथं त्याच्यामुळे त्याला वाटत होतं करे दादू आहे ना गुबी 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 गुबी. मी काय उचलून मामाला आवाज द्या, मामा आवाज द्या बरं आम्हाला. काय म्हणते दरवाजा तरी निघाला परत, निघाला परत दिला असं म्हणलं. काय काय आली 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 मम्मा आली. कुठं जायचंय? जायचं कुठे? इथं अंधार आहे. आता बरं. इथं उजेड नाहीये. खुशच झालो. हा बाई काका खुशच झालो. नाटक करायला लागलंय ते आता. उचलून घ्यायला लागतं त्याला. त्याच्या मनासारखं झालं पाहिजे, नाही तर काऊर करतो लगेच है ना. हो डोळ्याला पाणी आहे का? डोळ्याला पाणी आहे. नुसता आवाज द्यायचा. झाले गप लगेच है ना. ऐश्वर्या भेटली. दादू कानाचं स्किन केअर रुटीन चालू आहे बाई. आमच्या क्रीमचा लई छान वास आला बरं का. दादूला लईच आनंद झाला, लईच आनंद झाला बाई. हा बाई तसं तर आम्ही हे त्याचे स्किनचं आहे ना, ते अंघोळ झाल्यानंतर त्याला लाईत राहतो. पण अगो बाई सायकल एवढा गदारोळ केला ना आज अंघोळीच्या आधी का तसंच गुंडाळून केलं. लई छान छान वास आला बरं का दादू. काय सांगू राहिला तुला? लई छान वास आला म्हणे काकी. हा दररोज का हुंडे लावीत काकी असं. रोज लो बरं का आपण आता उद्या आज तर मला मेकअप करायला हा बाई काकी नव्हती मेकअप करायला. हा ना कुठं गेली होती? हा तिकडे झोपली होती का? हे नव्हती तिकडं. फोन नाही क्या मेकअप. आजी होती, पप्पा होती. डम्माला पण लावायचंय का रे? डम्माला पण लावायचं. अगो बाई असे डोळ्याची बरं का. तर मग कसे गाल गाल वाटतं. हा काकाला म्हणा मज्जा आहे भो तुझी तर मज्जा आहे. मज्जा आहे. काय काय सांग रे. काय काय कोण सांगतो? कोण नाही तिकडे. कोणी नाही. आम्ही व्हिडिओ कॉल राहिलो. व्हिडिओ कॉल असल्यासारखं ते एक्सप्रेशन देऊ राहिला. सांगतो कोण आहे? आजी आहे? आजी नाही दादू. आजी बाबा संध्याकाळी फोन करत्या. हा अरे आपल्याला लावायचं किती छान वास आला बरं है ना. आवडला ना तुला? मला कळलं. नाही घालायची आंघोळ नाही घालायची. कपडे घालले यांची शिट्टी ऐकून कानाच्या मामाची आठवण आली. पण चेहरा तर वेगळा दिसतोय. शिट्टी तर वाजू राहिली. एक्सप्रेशन चेंज झाले. असं खेळत होता, शिट्टी वाजवली. आता पाहिजे आता खेळतोय ना. थोडं शांत होत. त्याला असं वाटतं मामा दिसन. पहिले असं चेहरा नेळीतो येतो वेगळा दिसून राहिला. शिट्टी का म्हणून वाजू राहिली? चालू आहे ना दादोडी.
कसं कसं हा असं करायचं बाबो हा आणि उभी आ. भांडत काकी का म्हणतो काकी का पडून कानाला तर झोपी लावताय आत्या. तो काही झोपत नाही, पण त्याला झोपी लावताय. गाणे वगैरे म्हणायचं चालू आहे. आणि आता आम्ही स्वयंपाक बनवतो. तर आम्हाला आज पनीर बिर्याणी बनवायची आणि काय बनवायचं आहे, मेथीची भाजी बनवायची, रशीची आणि चपाती. तर चला पटपट आवरून घेतो तो उठेपर्यंत. मग तो उठला का परत त्याच्यासोबत खेळायचं. हे बाई आत्ता झोपलो होतं, लगेच उठला पण. हा आणि नको दादू उठला तू. अगो बाई आजीचा का आजीचा पणजीचा. त्याच्या मम्मीला लगेच तिकडं जावं लागलं उठल्यामुळं. त्या झोका देते आणि तो मधून बोलतो त्यांच्या संग. मला वाटलं भारी झोका देऊ राहिली मी. बोलतो मम्मी तू दे झोका. आणि आज दीदी बनवत आहे पनीर बिर्याणी. आणि इथं मी मेथीची भाजी बनवली, जी की आमची घरची भाजी. कानाला इतका धिंगाणा पाहिजे का बास. तो म्हणतोय फक्त माझ्यासोबत खेळा, काहीच करू नका. ये बाहेर डायरेक्ट तिकडे घ्या हो घ्या. आता काका संग गप्पा मारायचे जाऊता जाऊता आमच्या संग मारून झाले. कासं काय करते, जेवण करते, तुला नाही बोलावलं. आवडत म्हणा मलाही तोंडात बोट आवडत आहे ना.